नमस्कार पशुपालक बांधवांनो. आज डेअरी फार्म भेट आणि ब्रीडिंग व पेडिग्रीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्ताने आपण सर्वजण जो दौरा करत होतो तिथे एक वेगळी जुन्नर तालुक्यातली व्यक्तिमत्व जी ब्रीडिंग वरती मागच्या 5 वर्षापासून काम करत आहे, असे अविनाश जी घाडगे भाऊ हे इथं आले आहेत आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला का त्यांच्याकडून आपण त्यांचं काय 5 वर्षाचा प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा होता. तर अविनाश भाऊ, तुम्ही कसं काम आता दुग्ध व्यवसाय चालू केलं आणि काय आता त्याची स्टेज आहे? सगळ्यात पहिलं ते तुम्ही एकूण गायी किती आहे आता तुमच्याकडे? आता माझ्याकडे मोठ्या 14 गाई आहेत. 14 गायी आणि छोट्या मोठ्या पकडून त्या 13 कालवडी. नाही, दोन्ही दोन्ही मिळून साधारणतः 27. हो. आणि दूध किती आता? दुधात किती गायी आहे? आता दुधामध्ये 9 गाई आहेत. आणि दूध किती चालू आहे? 250. ओके. म्हणजे साधारणतः 9 गायींमध्ये 250 लिटरच्या आसपास जर दूध चालतंय तर हा एक वेगळा विषय. तर आता हा झाला तुमचा आत्ताचा प्रवास. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं तर तुम्ही सुरुवात कशी केली? कारण की बऱ्याचदा आमच्या इकडे काय अडचणी येते, आमचे शेतकरी म्हणताय की आमच्याकडे पाऊस नाहीये, काही म्हणताय आमच्याकडे जमीन नाहीये, काही जण म्हणताय माझ्याकडे भांडवल नाहीये, काही जण म्हणताय माझ्या मागून कोणी सपोर्टला नाहीये. असे अनेक प्रश्न अनेक जणांचे असून ते पुढे जाण्याऐवजी आहे त्या परिस्थितीवरती कुठलं तरी एक कारण शोधून थांबलेले. पण तुम्ही इथपर्यंत आले तर त्याचं आम्हाला थोडं. मी 2019 ला सुरुवात केली ब्रिडिंगला. प्रथमतः आपले देवकर डॉक्टर ताळेफाटाचे त्यांनी मला ब्रिडिंग बद्दल माहिती सांगितली का असं असं आहे, तुम्ही चालू करा. त्यावेळेला मी बायपचा वळ वापरला. मला 2 वर्षानंतरला त्याची कालवड मग ती दुधामध्ये आली. किती गायी होत्या सुरुवातीला? तेव्हा 6 गायी होत्या स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मी 25 गायींपर्यंत गेलो होतो त्याच्या अगोदर. मला काय असं वाटलं पार गोठा विकावा आणि बंद करून कुठेतरी कामाला जावं, असं या कंडिशन आलं होतं. देवकर डॉक्टर भेटले, त्यांनी सांगितलं असं करा, तुम्ही ब्रिडिंग वरती काम करा, चांगले. ती कालवड मला जन्म झाल्याच्या नंतर 2 वर्षानंतर दुधामध्ये आली. तिने मला ऍव्हरेजली पहिल्याच व्यातामध्ये 32 लिटर दूध दिलं तिने. ती एक झाली, पण ती यायला 2 वर्ष गेले तोपर्यंत मी थांबल्यानंतर मला वाटलं आता काहीतरी ब्रिडिंग मध्ये दम आहे, म्हणून मी सुरुवात केली हळूहळू. पुन्हा 2 वर्ष गेले. 2023-24 ला माझ्याकडे गायला तेव्हा पण जमला 24-25 लिटर पर्यंत दुधाला गाई गेल्या. नंतरला राणे सरांनी सांगितलं का तुम्ही 100% मुरघास वापरा. 2 वर्षापासून मी मुरघासाला सुरुवात केली. तोपर्यंत माझ्या गाई 2ऱ्या-3ऱ्या जनरेशनला आल्या होत्या. 5च्या वर्षी मला आणखीन चांगला अनुभव आला. 100% मुरघास, गव्हाचं फुसकट आणि 3ऱ्या जनरेशनला गाई. ऍव्हरेज ह्या वर्षी 5च्या वर्षी एक 22-23चा पडला. ह्या वर्षी माझा गायींचा ऍव्हरेज 28-29 वरती गेला होता. आता तुम्ही जे करताय त्याच्यात आता कुठल्या कुठल्या ब्रीडच्या आता तुमच्या गोठ्यात गायी? माझ्याकडं एनडीडीबीचे, डेन्मार्कच्या पण आहेत 1-2, वर्ल्ड वाईडच्या 3 आहेत आणि बाकी रेग्युलर जे आहेत बायपच्या पण 3-4 आहेत. आता जे आज तुम्ही एबीएच आणि आता एबीएच ची टॉपला म्हणजे आता जे ब्रीडिंग वरती ऑलरेडी तुमचं कामच चालू. हो. आता तुम्ही जे काम करत होते, जे तुमचं ज्या पद्धतीने चाललं होतं त्या पद्धतीने आज इथं तुम्ही जो अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने वेळ दिला, तर इथं काय जाणवलं तुम्हाला जेणेकरून ते तुम्हाला बदल करणं इथं म्हणजे आपलं अज्ञान, आपल्याला अजून भरपूर गोष्टी ते आपल्याला माहितच नाही. गायची हाईट कशी वाढते, कमी कशी करायची, हे आपल्याला काही माहितच नाही. आपल्याला त्याचा चार्ट कळतच नाही. आज बऱ्यापैकी सरांकडनं थोडं माहित झालं, अजून पण माहित होईल हळूहळू. तो चार्ट वाचायचा कसा नेमका, आपल्याला गायची कास कशी वाढवायची, गायची हाईट कमी करायची किंवा वाढवायची हे आपल्याला काही माहितच नाही. कुठला बुल वापरायचा, टाईप वापरले, 100% मुरघासावरती गेलोय. ओपन गोठ्याचं चालू ते 4-5 वर्षापासून आहे. मुरघासाचे बंकर तयार केलेत जमिनीच्या वरती. किती आता 250 लिटर दूध चालू आहे तुमच्याकडे? लेबर किती कामाला आहे काय? आम्ही दोघे नवरा बायकोचे. हो हो, मिल्किंग मशीन आहे ना. मी 2013 पासून मिल्किंग मशीन वापरते. आणि तुमची कालवड किती दिवसात AI करायला येते, भरायला येते? तशी 10-11 महिन्याच येते, पण आम्ही 12-13 महिन्यापर्यंत हे करतो. म्हणजे कशावरच्या बेसवर? त्यावेळेस वजन क्रायटेरिया वजन किती वजन तयार होतं? 300+. 300+. करायला पाहिजे हे आज आपल्याला वाटतंय समजायला सचिन सरांमुळे आपल्याला मदत झाली. थोडं थोडं आपल्याला माहिती होते हळूहळू. आता हे जे लोक आहेत 5-50 लोक, यांना काय मेसेज द्यायला पाहिजे तुम्ही? काय नाही, दुग्ध व्यवसाय जर चांगला केला तर 100% प्रॉफिट मध्ये असेल.